नगरमध्ये महापौर पदावरून भाजपमध्ये खदखद, भाजप नेत्यांचं एकमत होत नसल्याची सूत्रांची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, केनेकर, शितोळेंसह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती। लातूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर पदासाठी स्नेहल उडगे यांचा अर्ज दाखल। अधिकृत निवड 9 फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केली जाणार। अमरावती महापौर उपमहापौर पदाची उद्या निवडणुकीसाठी महापालिकेचं सभागृह सज्ज। भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवार घोषित। युवा स्वाभिमानकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार। नागपूर पालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य राहणार। संख्याबळानुसार भाजपला 7, काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळतील। 10व्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसने फिल्डिंग लावली। ठाकरेंच्या सेनेचा काँग्रेसला पाठिंबा। अमरावती महानगरपालिकेमधील 7 गटांची विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गट म्हणून नोंदणी। उद्या महापौर उपमहापौर पदाची निवड होणार। महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग। जळगावच्या नगर परिषदेच्या पहिल्या सभेमध्ये राजकीय मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। सभेच्या दरम्यान पाणीपुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून राडा झाला होता। नाशिकमध्ये महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची सहल। उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या आधी सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवणार। सर्व नगरसेवक एकत्रित राहावेत यासाठी सहलीचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची डिनर डिप्लोमसी। शहर अध्यक्ष किशोर शितोळेंच्या घरी मेजवानीचा बेत। महापौर उपमहापौर निवडणुकीपर्यंत कुणीही शहर न सोडण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र। मित्रपक्षातील शिंदेंच्या शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास ठराव आणला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांकडून जिल्हा परिषदेसाठी प्रचार सभा। मतदारांचा सत्तारांच्या सभांना प्रतिसाद। मित्रपक्ष असलेल्या भाजप उमेदवारावर अब्दुल सत्तारांकडून निशाणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी यासाठी अहवाल मागवला। सूत्रांची माहिती, MSRDC कडून फडणवीसांनी अहवाल मागवलाय। मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घेतलं दर्शन। गंभीर यांनी T20 विश्वचषक 2026 पूर्वी श्रींचं दर्शन घेतलंय। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं गर्दी। राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी दाखल झाले। संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं ओझर विघ्नहर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाद आता थेट सुप्रीम कोर्टात। राजकुमार धरगुडे यांनी केली याचिका दाखल। साहित्य परिषदेच्या निवडणूक आणि अनुषंगिक बदल अहवालाबाबत निर्णय करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप। रेल्वेच्या विरार डहाणू स्थानकाच्या दरम्यान चौपदरीकरण सुरू। आतापर्यंत 47% काम पूर्ण झाल्याची माहिती। विरार पुढील लोकल सेवा क्षमता वाढवण्यासाठी मदत होणार। पुणे महानगरपालिका रोज किमान 50 चेंबरचं काम पूर्ण करणार। पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये निर्णय। यापुढे पथदिवे आणि रस्त्याचं काम मार्गदर्शक सूचनेनुसार होणार। म्हाडातर्फे विविध वसाहतींमध्ये 120 घरांची प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार। 5 फेब्रुवारीपासून सुरू होणारी ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलली। गृहनिर्माण संस्था बेसमेंट पार्किंग स्वतंत्र युनिट म्हणून विकू शकत नाहीत। उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा। स्वच्छ मुंबई नव्या महापौरांचा मुंबईतील पहिला कार्यक्रम। पालिका प्रशासन स्वच्छता उपनिविधी देऊन नवीन नगरसेवकांचं स्वागत करणार। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गेटवे जवळील प्रवासी जेट्टी ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश। मुंबई पालिकेकडून जीर्ण झालेल्या कचरा गाड्यांची तपासणी होणार। तपासणीच्या दरम्यान भंगार गाड्या आढळल्यास थेट विल्हेवाट लावण्यात येणार। परिपत्रक जारी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा। गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये रुग्णालयाच्या विश्वस्तांवर फौजदारी कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती। 6 मार्चला पुढील सुनावणी। आणि एक महत्त्वाची